नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MBA सीईटी 2026 साठी आपण प्रिपरेशन करत आहोत आणि त्यासाठी अत्यंत महत्त्वाचं सेशन मी आज घेऊन आलेलो आहे. लॉजिकल रिझनिंग हा जो आपला जास्त वेटेज असलेला युनिट जो आहे, त्यावरती प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण बघणार आहोत, जो की ब्लड रिलेशन या टॉपिकवरती असणार आहेत. याला आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलेला आहे. हा आपला फर्स्ट पार्ट आहे. सेकंड पार्टमध्ये आपण आणखीन सारे प्रश्न बघणार आहोत ते की पझल बेसवरती किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीचे प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. सो दोन्हीही पार्ट जे आहेत तुम्हाला पाहायचे आहेत. आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगू इच्छितो. येणाऱ्या MBA CET 2026 साठी आपण कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुमचं पूर्ण प्रिपरेशन होणार आहे. या कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, जे की लाईव्ह तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे, जे की मराठी प्लस इंग्लिश या दोन्ही भाषेत असणार आहेत. रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला मिळणार आहेत, जे की तुमचा जर लाईव्ह सेशन मिस झाला तर त्याच लाईव्ह सेशनचं रेकॉर्डेड सेशन तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे. टॉपिक वाईज MCQ सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. फुल सिलेबस नोट्स आणि फुल सिलेबस मॉक टेस्ट तुम्हाला या कोर्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. जर तुम्ही कोर्स जॉईन कराल तर मॉक टेस्ट आणि नोट्स तुम्हाला फ्रीली त्यामध्ये मिळणार आहे. MCQ सिरीज सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर 1 तारखेपासून 1 नोव्हेंबर पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. लवकरच आजच्या आजच या बॅचला जॉईन करायचं आहे. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा ॲपच्या थ्रू कसं जॉईन करायचंय, प्ले स्टोअरवरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे. हा ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल. इन्स्टॉल करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर असं स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल. एकदा का तुम्ही ॲप्लिकेशन ओपन केलात की असा डॅशबोर्ड तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. त्यामध्ये खाली जायचंय स्टोअर सेक्शनमध्ये. स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की तुम्हाला सर्च बॉक्स ओपन होईल. सर्च बॉक्समध्ये MBA CET तुम्हाला सर्च करायची आहे. त्यानंतर हा कोर्स तुम्हाला तिथे दिसेल. या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ओके, तर फटाफट जॉईन करा आणि प्रिपरेशनला स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे तुमचा ब्लड रिलेशनवरती. इंग्लिशमध्ये असणार आहे बघा. पूर्णपणे आपले कोर्सेसमध्ये सुद्धा जेव्हा लाईव्ह सेशन्स आपले असतील त्यामध्ये सुद्धा आपण पूर्णपणे मराठीमध्येच शिकणार आहोत. बट तुमचे टर्म्स वगैरे जे आहेत, तुमचे क्वेश्चन्स, तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये असणार आहेत. बट तुम्हाला समजवलं जाणार आहे, तुमचे सेशन जे असणार आहेत ते मराठीमध्येच शिकवले जाणार आहेत. ठीक आहे. मग बघा या ठिकाणी काय विचारलंय की इफ X is the brother of the son of Y's son, then how is X related to Y? म्हणजे X जो आहे है ना, तो भाऊ आहे. भाऊ आहे म्हणजे हा मेल झाला. ठीक आहे. ऑफ द सन ऑफ वाय सन म्हणजे हा सुद्धा मेल आहे आणि हा सुद्धा मेल आहे. ठीक आहे. मग समजा हा Y आहे, त्याचा मुलगा Z आपण केला आणि त्याचा मुलगा A आपण कन्सिडर केला. आता Z आणि A तर दिले नाहीये, बट आपण कन्सिडर केले. मग A चा भाऊ कोण आहे? X आहे. X आणि A बरोबर, हे भाऊ आहेत. मग यामध्ये विचारलं आपल्याला X आणि Y चं रिलेशन काय आहे? ऑब्वियस आहे. याचा मुलगा हा आणि त्याचा मुलगा A आणि ह्याचा भाऊ X म्हणजे हे भाऊ आहेत. ह्यांचे वडील कोण आहेत? Z आणि त्यांचे वडील कोण आहेत? Y. मग आजोबा आणि नातूचं नातं लागतं इथे. बरोबर आहे ना? मग X हा Y चा कोण झाला? हा झाला नातू, ग्रँडसन झाला. बरोबर? त्यामुळे ऑप्शन D इथे करेक्ट येणार आहे. Pointing to a woman, a girl said, "She is the daughter-in-law of a grandmother of the only son of my father." ओके. काय म्हणते ती की एक गर्ल म्हणते की शी इज द डॉटर इन लॉ. ठीक आहे. ती जी आहे ती कोण आहे? डॉटर इन लॉ आहे, म्हणजे सून आहे. कोणाची? माझ्या ग्रँडमदरची, माझ्या आजीची. ठीक आहे. ग्रँडमदर ऑफ व्हॉट? ओनली सन ऑफ माय फादर म्हणजे माझ्या वडिलांच्या एकुलत्या एक मुलाची है ना, जी आजी आहे तिची ही सून आहे. मग ही कोण आहे? किती सोपं आहे बघा. आता ओनली सन ऑफ माय फादर, ओनली सन ऑफ माय फादर म्हणजे एकुलता एक मुलगा आहे. आणि गर्ल सेड म्हटलंय इथे है ना, गर्ल सेड म्हटलंय. बरोबर, म्हणजे तो सन जो आहे तिचा भाऊ असणार आहे. करेक्ट. मग बघा सन आहे है ना, आपण त्याला एस करूया. त्याचे फादर, ठीक आहे, म्हणजे एफ करूया. आता ग्रँड मदर म्हणजे कोण? त्याची आई असणार आहे, फादरची आई असणार आहे है ना. ग्रँड मदर करूया आपण. करेक्ट. आणि ती कोण आहे? डॉटर इन लॉ आहे, म्हणजे त्याची सून आहे. कोण आहे? या ग्रँड मदरची सून आहे है ना.
म्हणजे सून आहे म्हणजे या ग्रँडमदरच्याच कुठल्या तरी एका मुलाची ती बायको असणार आहे. बरोबर आहे. मग ओनली सन ऑफ माय फादर असं म्हटले तर हा तर एक एकुलता एक आहे हे आपल्याला कळलंय. मग ग्रँडमदरची सून म्हटलं तर ती कदाचित फादरची बायको असू शकते, वाईफ असू शकते. बरोबर आहे. मग फादरची वाईफ ह्या सनची कोण झाली? ही झाली मदर. मदर आहे का ऑप्शनमध्ये? आहे. ऑप्शन ए. समजलं? सो ए त्याचं पॉसिबल आन्सर असणार आहे. इंट्रोड्युसिंग अ मॅन, विमेन सेड, हिज वाईफ इज द ओनली डॉटर ऑफ माय फादर. हाऊ इज दॅट मॅन रिलेटेड टू द विमेन? बघा इथे समजा 3 व्यक्ती आहे. इथे एक व्यक्ती आहे जो की मेल आहे. इथे एक आहे जी की फिमेल आहे आणि इथे एक आहे जी की फिमेल आहे असं समजा. या दोघी मैत्रिणी आहेत है ना. 2 नंबर सांगते 3 ला की हा जो व्यक्ती आहे है ना, त्याची बायको माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे है ना. हिज वाईफ इज ओनली डॉटर ऑफ माय फादर. आता एकुलती एक मुलगी आहे हे तर सांगितलं आणि त्यातल्याच सांगितलं की माझ्या वडिलांची. आता माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे कोण? ती स्वतःच असणार आहे है ना. याची बायको माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे म्हणजे ही कोणाची हा जो व्यक्ती आहे ह्याची बायको कोण असणार आहे? ही स्वतःच असणार आहे है ना. मग हा व्यक्ती कोण असणार आहे? तिचा हजबंड असणार आहे है ना. त्यामुळे ऑप्शन डी या प्रश्नामध्ये करेक्ट येतोय. पुढील प्रश्न बघा. अरुण सेड दिस गर्ल इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. हाऊ इज अरुण रिलेटेड टू दॅट गर्ल? सोपा प्रश्न आहे बघा. अरुण काय म्हणतोय? अरुण म्हणतोय की दिस गर्ल ची जी मुलगी आहे इज अ वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. आता ए ची आई, बरोबर आहे. आता इथं ए करूया आपण म्हणजे व्यवस्थितपणे समजेल. ए ची आई कोण? आपण बी करूया. ठीक आहे, मदर. करेक्ट. त्यानंतर त्याने काय सांगितले? मदर्स ग्रँडसन. मदर्स ग्रँडसन म्हणजे हा सन आणि ह्याची याचा मुलगा. ठीक आहे, आपण सी करूया, सन. ठीक आहे. मग बी आणि सी कोण झाले? हा ग्रँडसन झाला आणि बी कोण झाली? ही ग्रँडमदर झाली. ठीक आहे. मग याची बायको, सी ची वाईफ, समजा डी आपण करूया. ठीक आहे, आपण डी करूया म्हणजे डी ही काय झाली? वाईफ झाली. कोणाची? सी ची. करेक्ट. आणि सी चे वडील कोण आहेत? ए. राईट. मग अरुण जो आहे तो सी चा वडील आहे. बरोबर. मग मुलाची बायको ही कोण झाली? सून झाली. मग सुनेचा ए कोण आहे? है ना. अरुण तिचा कोण लागला? फादर इन लॉ, सासरा झाला. बरोबर आहे ना. सो ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट येतोय. आता पुढचा प्रश्न बघा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडंसं शॉक होईल. त्याच एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला परत एकदा तसा प्रश्न मिळालाय. वाईल इंट्रोड्युसिंग अ गर्ल ॲट अ पार्टी, अनिल सेड. अनिलने सांगितले. आता काय म्हटलंय? शी इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. सिमिलर प्रश्न आहे ना, है ना. सिमिलर प्रश्न आपल्याला बघायला मिळतो ना. हाच फायदा होतो जेव्हा तुम्ही PYQs डिस्कस करता किंवा PYQs प्रॅक्टिस करता. रिपीटेड क्वेश्चन्स कुठल्या टाईपचे येत आहेत एक्झामिनेशन मध्ये ते आपल्याला कळतं आणि आपण त्या पद्धतीने प्रिपरेशन करत असतो. आलं लक्षात. त्यामुळे बघा या ठिकाणी सुद्धा सेम आन्सर येणार आहे, फादर इन लॉज. कारण मागचा प्रश्न जो आहे तसाच हा प्रश्न आहे है ना. शी इज द वाईफ ऑफ माय मदर्स ग्रँडसन. ओके, सेम प्रश्न आहे. सो फादर इन लॉ, सासरा, याचा राईट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा. पॉइंटिंग टू अ फोटोग्राफ, अ मॅन सेड, आय हॅव नो ब्रदर ऑर सिस्टर बट द फादर ऑफ दॅट मॅन इज द सन ऑफ माय फादर. त्याने काय सांगितलं? माझा भाऊही नाहीये, माझी बहीणही नाहीये, म्हणजे तो एकुलता एक असणार आहे. बरोबर आहे. बट द फादर ऑफ दॅट मॅन म्हणजे तो जो व्यक्ती ज्याला पॉइंट आउट करतोय फोटोग्राफमध्ये, हा जो माणूस आहे, हा कोण आहे? हा माणूस कोण आहे? तो माझ्या वडिलांच्या मुलाचा मुलगा आहे है ना. आता समजा तो माणूस आहे ए. कोणता माणूस? ज्याच्याकडे पॉइंट आउट केले है ना. त्याचे वडील आहेत बी. बरोबर. आता हा व्यक्ती काय म्हणतोय? त्याचे वडील म्हणजे त्याचे वडील बी आणि तो व्यक्ती आहे ए. या ए चे वडील बी जे आहेत ते कोण आहेत? माझ्या वडिलांचा मुलगा आहे. बरोबर आहे. माझे वडील म्हणजे कोण? सी असणार आहेत समजा. ठीक आहे. मग यांचा मुलगा हा, यांचा मुलगा हा. कारण बी ला भाऊ बहीण कुठलाच नाहीये. बरोबर आहे ना. मग ए कोण झाला? स्वतः त्या व्यक्तीचा मुलगा झाला. बरोबर आहे ना. स्वतः त्या व्यक्तीचा मुलगा झाला. कारण माझ्या वडिलांचा मुलगा है ना, माझ्या वडिलांचा मुलगा, त्यांनी स्वतःच अगोदर सांगितले मला भाऊही नाही बहीणही नाही. मग माझ्या वडिलांचा मुलगा म्हणजे तो एकुलता एक असणार आहे आणि त्याचा मुलगा आहे तो म्हणजे कोण? त्याचा स्वतःचाच मुलगा आहे तो.
बरोबर आहे ना? त्यामुळे राईट आन्सर आहे ऑप्शन बी, हिज सन. सोपं आहे ना? पुढचा प्रश्न बघा. वाईल इंट्रोड्युसिंग राजेश, नेहा सेड हिज ब्रदर्स फादर इज द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर. हाऊ इज नेहा रिलेटेड टू राजेश? ओके, पहिलं बघा नेहा. ओके, नेहा काय म्हणते? राजेशला इंट्रोड्यूस करते. आता हिज ब्रदर्स फादर. ओके, हिज ब्रदर्स फादर म्हणजे आपण समजा की राजेश जो आहे, ठीक आहे, राजेशचे फादर म्हणजे राजेशचा भाऊ, आपण मंगेश करूया चला. ठीक आहे, मंगेश आणि राजेश भाऊ भाऊ आहेत है ना. आता राजेशचा भाऊ मंगेश याचे वडील, ठीक आहे, आपण काय करूया फादर. ठीक आहे, ब्रदर्स फादर इज द ओनली सन ऑफ माय ग्रँडफादर म्हणजे याचे वडील ग्रँडफादर. करेक्ट. मग ग्रँडफादर हे आहेत, बरोबर. मग या ठिकाणी विचारले की हाऊ नेहा रिलेटेड टू राजेश. आता तिने काय सांगितलंय, माझे ग्रँडफादर म्हणजे हिचे ग्रँडफादर आणि मंगेशचे ग्रँडफादर आणि राजेशचे ग्रँडफादर सिमिलर असणार आहेत. मग हिचेही ते ग्रँडफादर असतील तर मग हे दोन कोण झाले? राजेश आणि मंगेश तिचे भाऊ झाले. देन हाऊ नेहा इज रिलेटेड टू राजेश? सिस्टर, बहीण आहे. पुढील प्रश्न बघा. पॉइंटिंग टू अ मॅन इन अ फोटोग्राफ, आशा सेड हिज मदर्स ओनली डॉटर इज माय मदर. हाऊ आशा इज रिलेटेड टू दॅट मॅन? ओके, दॅट मॅन इज हिअर. ठीक आहे, हिज मदर्स म्हणजे या मॅनची मदर. ओके, या मॅनची मदर. हिज मदर्स ओनली डॉटर म्हणजे या मदरची डॉटर. बरोबर आहे, आपण इथे करूया डॉटर है ना. इज माय मदर म्हणजे या डॉटरची मुलगी आशा आहे. बरोबर, बरोबर आहे ना, या डॉटरची मुलगी आशा आहे. आशा आणि या मॅनचं काय नातं झालं? आता मॅन आणि ही डॉटर जी आहे म्हणजे आशाची आई जी आहेत हे कोण आहेत? ब्रदर आणि सिस्टर आहेत. बरोबर आहे, ब्रदर आणि सिस्टर आहेत. मग आशा आणि मॅन हे कोण झाले? बरोबर आहे ना, तर तो मॅन झाला तिचा मामा आणि ती आशा कोण झाली? त्याची भाची. बरोबर, त्यामुळे ऑप्शन सी इथे नीस करेक्ट येणार आहे. ठीक आहे. आता हा बघा ब्लड रिलेशनचाच प्रश्न आहे बट सिम्बॉल किंवा पझल बेस्ड आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी काय म्हटलंय? ए प्लस बी म्हणजे ए इज द सिस्टर ऑफ बी म्हणजे प्लस हा साइन सिस्टरसाठी आहे. करेक्ट. ए मायनस बी मीन्स ए इज द ब्रदर ऑफ बी म्हणजे मायनस हा साइन ब्रदरसाठी आहे. करेक्ट. त्यानंतर ए स्टार बी म्हणजे ए इज द डॉटर ऑफ बी. आता स्टार जो आहे तो कशासाठी आहे? डॉटरसाठी आहे. करेक्ट. मग प्रश्न काय? देन विच ऑफ द फॉलोइंग शोज दॅट ई इज द मॅटर्नल अंकल म्हणजे मामा ऑफ डी. ठीक आहे, म्हणजे ई हा कोण आहे? मामा. करेक्ट. डी जे आहे हे कोण आहे? भाची आहे म्हणजे त्याला नीस वगैरे आपण म्हणू शकतो. राईट. आणि त्यामध्ये ऑप्शन्स मध्ये बघितलं तर डी एफ ई सगळीकडे आपल्याला दिसत आहे म्हणजे एफ जी आहे, एफ ही कोण आहे? ही मामाची बहीण असायला पाहिजे आणि डी ची आई असायला पाहिजे. बरोबर, म्हणजे मदर ऑफ डी आणि सिस्टर ऑफ ई. करेक्ट, बरोबर आहे ना. आता या ठिकाणी ऑप्शन्स दिलेत आपल्याला. राईट. मग या सिम्बॉल नुसार आपल्याला काय करायचं आहे? क्रम लावायचा आहे. बरोबर. मग अगोदर आपण डी ला ठेवलं, समजा डी है ना, डी ला ठेवलं. डी ची आई कोण आहे? बरोबर आहे, डी ही कोणाची मुलगी आहे? डी ही मुलगी आहे एफ ची. मग इथे आपण स्टार करणार. डी ही कोणाची मुलगी आहे? एफ ची है ना. एफ इज द मदर ऑफ डी, डी इज द डॉटर ऑफ एफ. ठीक आहे, डॉटर साठी स्टार साइन आहे. मग डी इज डॉटर ऑफ एफ म्हणजे डी स्टार एफ आला आणि एफ ही ई ची बहीण आहे. बहिणीसाठी साइन कुठला आहे? प्लस आहे, प्लस ई असायला पाहिजे म्हणजे डी. बघा या ठिकाणी मी सांगतो डी स्टार एफ प्लस ई असायला पाहिजे. ऑप्शन मध्ये आहे का? आहे, ऑप्शन ए. समजलं. आता हे सिम्बॉल दिलेत, या सिम्बॉल्स वरून आपल्याला नातं कोणत्या सिम्बॉल साठी लागतं हे बघायचंय. त्यानुसार क्रम लावायचा आहे. मुलगी, आई आणि तिचा भाऊ. ठीक आहे, असं क्रमानुसार लावलं तर आपल्याला ऑप्शन ए हे राईट आन्सर येत आहे.